जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. हा व्लॉग आज आपण स्टार्ट करतो आहे फ्रॉम मध्य प्रदेश. आपण आलेलो दिल्लीला 2 दिवस आधी, पण 2 दिवस आधीचा व्लॉग घेतला नाही मी. पण आता दिल्लीचा इव्हेंट वगैरे होऊन आता आम्ही आलो आहे मध्य प्रदेशला. ते कशासाठी आलो आहे ते सांगेन मी थोड्या वेळात, डायरेक्ट सरप्राईज देईन. सो पुढे बघत राहा. आज ब्लॉग चालू करतो आहे, बघू आता पुढं ब्लॉग कसा होतो आहे. सो स्टे ट्यून. आम्ही चाललो आता पुढे, बघू नाश्ता वगैरे करायला पुढे कसा प्लॅन आहे बघू. सो चला. सो आम्ही आलो एका स्पेशल ठिकाणी. चला पुढे चला. एका पॉवरफुल प्लेसला आलो आहे, म्हणजे चला तर आपण आलोय कुठे. चालू केले का? चालू आहे. तर आपला खास मित्र एकदम आपली वेगळी गँग आहे आज. ती आपली ट्रेडर गँग नाही. आज व्हिडिओमध्ये जरा वेगळी गँग आहे, आपली सगळी फॅमिली वगैरे आहे. सो ज़्यादा बकचोदी नहीं है आज सिरियस व्लॉग आहे भाई. सो चला आपण आलो एका स्पेशल ठिकाणी, एका पॉवरफुल प्लेसवर. पुढे बघ, काल भैरव मंदिर उज्जैनला आलं. पण चला पुढे चला. हे आमची गँग आहे सगळी. गँग जरा मग्न आहे दर्शन घेण्याला. 2 वेगळेच गँग आहे थोडी. काय अँटिक पीस आहेत. आपला एक कोकणचा मित्र आहे, कोकणातला मित्र आहे. चालतील ना तुम्हाला? चालेल ना कपल घेतले तरी? यांचा अलाउड आहे. अलाउड आहे ना? 3 नोट अलाउड आहे. हा ते पुढे घेऊ. चल काय आज आय थिंक गर्दी कमी आहे ना? आज गर्दी थोडी कमीच आहे, जास्त गर्दी नाही. जास्त गर्दी उज्जैनला, महाकाल. आता बघू ना जाऊन तिथे. आता आपण काल भैरव आलो. काल भैरव आम्ही आलो सकाळी 8, 8:15 पर्यंत हॉटेलला आलो. फ्रेश वगैरे झालो. फ्रेश होऊन नाश्ता नाहीच केला. नाश्ता करायचा होता, नाश्ता नाहीच केला आहे. पण गंडवला आम्हाला. नंतर काय दिलं नाही आम्हाला. डायरेक्ट रिक्षा बोलवल्या. रिक्षा करून डायरेक्ट आम्ही इथं आलो. इथून आमचं हॉटेल आय थिंक 10 ते 12 किलोमीटर लांब होईल इथून. आता आलो आहे. पोटात काय नाही, पहिलं देवाचं दर्शन घेऊ, नंतर मग पेट पूजा करू. चलो. ऊन नको लागायला म्हणून चांगला गेलाय. सगळ्यांची विश पूर्ण होण्यासाठी इथे करते. पास कोण काढून देणार आपल्याला? 5 येतो, 5 तिकडे उज्जैनला ना, आपला महाकालला. आता काढायला गेलाय 5 महाकाल. आपले दर्शन तिकडे जाऊपर्यंत आतमध्ये मोबाईल अलाउड आहे का नाही काय माहिती. अलाउड व्हिडिओ. काय इच्छा वगैरे असेल तर मागा. तू तर आपण तर काय घेतलंच नाही. होणार आहे इच्छा होणार पूर्ण. काय इच्छा माहितली? नाही सांगायचं. कायची ना काय नाही. चला प्रायव्हसी आहे. चला. रत्नागिरीचं देवस्थान म्हणून माहिती आहे ना, कालबाई 100%. जरा जास्तच उंच बांधलं असं वाटत नाही? जामच उंच बांधलंय ना. भारी वाटते.
चल इथं काढून साईडला ते बघ तिथं साईडला मस्त फोटो इथं आधी दर्शन साईडला फोटो काढू फोटो काढायला आहे काय साईडला पायरीवर वगैरे करून फोटो काढू आपण फोटो काढायला काय सगळ्यांची फोटो काढायची गडबड चालली दर्शन कमी आहे सेशन फोटो काढणं पण काय वाईट नाही कारण सारखं सारखं कोण येणार रे मेमरी आहे ना मेमरी राहायलाच पाहिजे फक्त फोटो काढताना जपून काढा बस बाकी कुणाला त्रास नाही झाला पाहिजे माझे केदारनाथचे फोटो सगळे तिथे महाकाल तर काहीच आपलं दर्शन झालेलं आहे इथला काल परवाचं दर्शन झालेलं आहे आता इथून आम्ही जाणार आहोत महाकालचं दर्शन घ्यायला इथं व्हिडिओ काढायला भेटले आपल्याला कारण इथं मोबाईल वगैरे अलाउड होते पण तिकडं महाकालला आय थिंक नाही तर बघू चला चांगलं दर्शन म्हणजे कसं हे थांबून देत ना डायरेक्ट ढकलतात ते नीट दर्शन घ्यायला भेटलं ना आपल्याला सो चला आता महाकालला दर्शन भेटतं का नीट बघूया महाकालला पास करणार होता आम्ही आणि हां तिथे पास करणार इथे पास नव्हतं झालं इथं आम्ही डायरेक्ट एंट्री घेतलेली लाईन उभं राहून तिथं आम्ही VIP पास करू सो चला बघू महाकालचं मेन दर्शन आहे काल जवळचं झालं तर महाकालचं दर्शन सो चला लेट्स गो एन्जॉय करा तुम्ही हा ब्लॉग चला सो दर्शन झालेलं आहे कसं वाटलं दर्शन आपल्याला दर्शन झालेलं आहे इकडे कसं वाटलं दर्शन तुला एक नंबर कसं वाटलं म्हणजे काय नीट दर्शन डोका टेकून दिला की डायरेक्ट ढकलला पुढे ढकलला ना आपली श्रद्धा आहे ना फक्त 100% श्रद्धा आहे इथपर्यंत आलो म्हणजे एवढा येऊन सुद्धा आपण ते आतमध्ये जायची गरज नाही. साधा इथपर्यंत आलो आपला म्हणजे झालं. नॉर्मल डोका पण टेकून देत नाही रे आता डोका वगैरे टेकून देऊन दिला पाहिजे काही एवढी पण काही नाही सगळे एवढे लांब नाही येतात सगळे प्रवास वगैरे करून येतात सगळे देवासाठी येतात जाण्याची गरज नाही इथपर्यंत आलो म्हणजे आपलं सगळं झालं. बस झालं खूप दिवसाचा प्रयत्नानंतर आलोय आपण चांगलं झालं चला आता आपण पुढच्या प्रवासाला निघतोय आता पुढे आपण जातोय महाकालला दर्शनाला उज्जैनला जाऊत पहिला आपण काल बरोबर गेला आता महाकालला जातोय चला आम्ही आता आलो आहे रामघाटावर दर्शन शिप्रा नदी किनारी आपला रामघाटावर आलो आता स्नान करायला म्हणजे थोडं पाणी शिंपडू आणि मग दर्शनाला जाऊ पुढे स्नान आमचे सकाळी हॉटेललाच झाले सो आता फक्त आम्ही पायावर आणि डोक्यावर पाणी घेऊ आणि मग दर्शनास मार्गस्थ होऊ चला आणि एकतर आधीच एकदम क्लीन आहे पाणी स्वच्छता आहे मस्त बघू शकता आणि हा पूर्ण रामघाट रामघाट इथंच कुठेतरी करू ना इथनं जाऊ की असं रामघाटाचा व्ह्यू बघू शकता तुम्ही घर बसल्या मराठी बोलो अरे बोलो ना बाय क्यों शर्मा रहे हो बाय हा आपला माणूस आहे आपल्याकडं सगळं माहिती आला मराठी वगैरे प्रॉपर बोलतो इकडचाच माणूस आहे नाही आपला मराठीला कोई भटक जातो त्याला मराठी नहीं आती पण आम्ही महाराष्ट्रातून आलो इकडं पण एक भी लो रहते तो एक भी आदमी अभी तक नहीं मिला जो मराठी बोलता है अगर मराठी बोलता है और जो मराठी समझता है पिंदे जी पावंची है तो कैडबरीला कैडबरी लगे नाटक में सिक्योरिटी गार्ड की कंपनी है ओके उस कंपनी में भर्ती होके गया था रत्नागिरी में हाँ अरे बाप तो रे मैं अपने गार्ड का काम अपने थाने में बॉम्बे में किया ठीक है उद्धव ठाकरे पावंची भी अपना फाइट चलता और मराठी कैसे जानते हो आप
महाराष्ट्र में रहेंगे मराठी नको. बस भाई बस. कपा भाऊ कपा करतो तो. दिल जितल्या बात, दिल जितल्या बात नाही. टाका उड्या चला. फोटो काढ. चला उड्या टाका आधी. सूर मार सूर. सूर कोण मारतंय काय? हा सूर कोणाला मारायचंय काय? अरे बापरे, पाणी किती स्वच्छ आहे बघा. काय इच्छा होईल सूर मारायची? लोक याच्यातनं पैसे काढत असतील हे बघ. 100% मॅग्नेटनी. फक्त पाय हे करायचं आणि बाहेर यायचं. क्लिनलीनेस बघा ना किती इकडं. एकदम खतरनाक. समोरासमोर टाकून गेली वस्तू आणि वाहत नाही, काय नाही, का टाकताय? नाही टाकायला हवं. अरे महादेव. चला फोटो काढाय तुला काढा. चला आपल्याच माणसाकडनं आपण त्याला भाईला हर महीने की जगह 15 महीने में आने की महादेव कृपा करें. 15 ही दिन में आदमी सही काढतात ना, तू पण काढतेस ना? रोहित कुठे गेला? ए रोहित काढतच काय? काढू आता ह्याच्याकडनंच काढू. ये चंदन है, बर्फ वाला थोड़ी है वो जो अट्टी लगाई है. रत्नागिरीला माणूस आहे. वो तो हैवी मार के खत्म पहनते. व्हिडिओ निकाल रहे. आजचा विषय कसा माहिती आहे काय? आज आपली ती वाली गँग नाही, ही वेगळी गँग आहे. म्हणजे गँग पोरं पण आहेत, पोरांसोबत फॅमिली आहे, ते पण मित्रच आहेत. पण कशी मित्रांसोबत फॅमिली आहे, सो जास्त ती वाली मजा करता येत नाही. आपली पोरं असतात ती वाली मजा करता येत नाही. सो गाईज आम्ही एंट्री घेतली आतमध्ये. आम्ही VIP तिकीट घेतलेत. VIP थ्रू जातो आहे आम्ही आता. हे बघा तिकीट बघू शकता आमच्या. एवढं तिकीट आहेत. चाललं आतमध्ये दर्शन घ्यायला. 12 बंदे आहे. चला चला आले सगळे चला. इतनी कभी समेटने में 10 दिन लगेंगे. फायनली महाकालाचं दर्शन होतंय. महाकाल का बुलावा आया है. सो चलो महाकाल का बुलावा आया है. चला काका चला चला आमच्या बरं काका तू नाही. चला. तिकडं नॉर्मलला गर्दी आहे आणि इकडे VIP ला एवढी गर्दी नाही. नॉर्मल लाईनला गर्दी आहे ना. नॉर्मल रांगाला गर्दी आहे, आपल्या VIP ला गर्दी नाही जास्त. सो इट वॉज हा ती नॉर्मल लाईन आहे. VIP ला पोहोचते की तू? इट वॉज नाय डिसिजन टू टेक अ VIP तिकीट अँड VIP एंट्री. चला दर्शन आपलं लगेच होत आहे. पाय भासायच बेकार. आईच हटलं. राहिला. हे टाकले पण कोणाकडे आहे ना. VIP लाईन पूर्ण झाली. कोणच नाही VIP लाईनला. मागे लागते. फायनली काही आपलं दर्शन झालेलं आहे. एक नंबर. म्हणजे इथल्या ज्या वाईट्स आहेत हे इथं फील होतं. एक नंबर फील होतं. एक नंबर वाटतं. सो फायनली दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे बाहेर. दर्शन घेऊन बाहेर जातो आहे. चला पुढे बघत राहा. पुढे जाऊन दर्शन घ्यायचं आहे बाकी आहे. बाहेर पण मंदिर आहे अजून, बाहेर पण दर्शन करू पुढे जाऊन.
तो चलो चलो आता काय ओंकारेश्वर मंदिर. चला आता ओंकारेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे. हां बाकी कुठं काय माहीत. आता काय सांगायला पाहिजे काय प्रत्येकाला. चल येतील चल आपण चल दर्शन तर घेऊन राहू. चलो हा एकदम जुना मंदिर आहे. म्हणजे सगळा बांधकाम जुनं दिसतंय. ओंकारेश्वर मंदिर. कसं वाटलं दर्शन घेतल्यानंतर. एक नंबर. आमचं दर्शन आज मस्त झालं. एकदम व्यवस्थित झालं. खूप दिवसाचं स्वप्न होतं. पहिल्यांदा म्हणजे झालं. हां पहिल्यांदा झालोय पण असं बऱ्याच दिवसाची इच्छा होती की दर्शन घ्यायचं आहे महाकालाचं. उज्जैनला यावं, उज्जैनला माझं यावं. 6वं ज्योतिर्लिंग पूर्ण झालेलं आहे. 6वा वापरे. आमचा दुसरा तिसराच झालाय. तुझा 6वा झालाय. मला 12 करायची आहे. 100% सगळ्यांच करायचे आहेत. चलो आता टिलक लावायचं आहे. टिलक आधी लावायचा होता पण आम्हाला कोण भेटला नाही. इकडचं टिलक आता लावू. काय बोलतात काय त्याला? प्रसाद. हां. भंडारा भंडारा भंडारा. 1 किलोमीटर आहे बोलतात. सो आता कुठं जायचं आपल्याला. कॉरिडॉर बघा वाव, कॉरिडॉर. यार हे बघूया. कॉरिडॉर. हां चला खाली. लेट होत राहील. चल. तो खाली कुठं काढू ना. अगं चल यार. चलो ह्याच्यानंतर कुठं जायचं आपल्याला. जेवायला डायरेक्ट हॉटेलला की अजून कुठं जायचं आहे दर्शन घ्यायला. नाही आता कोणत्या मंदिरात जायचंय. आता कुठं जायचं आपल्याला. आता कोणत्या मंदिरात जायचंय. महाकाल कॉरिडॉर आणि शिप्रा हरसिद्धीला जायचं का आता. ओके हे काय आहे मला ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट. उज्जैन आहे. बाबू पाय बेकार भाजतायत. ऊन बेकार आहे आणि त्यात महाकालाचं दर्शन. क्या बात आहे. आता आम्ही कॉरिडॉर फिरतोय मस्त प्रॉपर एकदम. प्रसाद घेतलाय घरी देवाचा. केलाय ते ह्याच्यावरनं चाललं. ह्याच्यावरनं काय नाही वाटत. वा 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 वा. कैलास. हे ना ॲक्च्युली संध्याकाळचं म्हणजे संध्याकाळचं भारी दिसते. संध्याकाळची प्रॉपर लाईटनिंग वगैरे असते. हां लाईटनिंग प्रॉपर असते. शेड बसले इथं का उन्हात ना. चला चला आता काय इथंच वस्ती करायची आहे काय. वस्ती इथंच करायची आहे काय. हा मग चला आता इथल्या इथं जायचं आहे. पाय भाजतायत. टोकन कोणा टोकन कोणाकडे. टोकन नाही दिला एक. रे बाबा माझ्याकडे नाही टोकन. शेवट तुम्ही चप्पल टाकले. दादा फोटो काढायला जातच नाही. ना पीछे एक और कलर क्यों आ रही है. घर क्यों आ रही है. फोन चेंज करो वो फोटो अच्छा आएगा. शंखद्वार. जाम इथं आतमध्ये पण जाम आहे. हे आतमध्ये काहीतरी क्लास केलाय सावळीतून गार्डन. तो बघ नुसता धावतोय. तो बघ पळतोय नुसता. लई ना
दुसरा रूट काय भेटलेलाच नाही आपल्याला हा? तो कुठं आहे काय माहित. A few moments later. तर गाईज आम्ही आलो आहे परत आता हॉटेलला. सो दर्शन वगैरे सगळं झालं आहे प्रॉपर एकदम. म्हणजे खूप दिवसाची इच्छा होती की महाकालचं दर्शन व्हावं, ती आज इच्छा पूर्ण झाली. सो आम्ही आता हॉटेलला आलो आहे. थोडा जेवणार आता, आराम करणार आणि पुढे कुठं जातो आहे बघूया. तर हा ब्लॉग इथेच एंड करू आपण. पुढे एक नवीन ब्लॉग परत बनवून दुसरीकडे आपण दर्शनाला जायचं आहे. सो अजून एक नवीन व्हिडिओ बनवू. ही व्हिडिओ इथेच एंड करू. सो ब्लॉग कसा वाटला सांगा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो हा ब्लॉग इथेच एंड करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.